जुन्या काळातील आघाडीची दिग्गज मराठी अभिनेत्री म्हणजे उषा किरण. 1950 आणि 60 या काळात त्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकल्या. या काळात त्यांनी जशास तसे, क्रांतीवीर बळवंत फडके, श्रीकृष्ण दर्शन, बाळा जोजोरे, पुनवेची रात, शिकलेली बायको, कन्यादान अशा अनेक गाजलेल्या मराठी सिनेमात काम केलं. कालांतराने त्या हिंदी सिनेसृष्टीकडे वळाल्या. हिंदीत त्यांनी देवानंद, राज कपूर, दिलीप कुमार, राजेश खन्ना या दिग्गज अभिनेत्यांसोबत अनेक हिट चित्रपट केले. त्यात दाग, काबुलीवाला, नजराणा, पतिता, बावर्ची यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होतो. उषा किरण यांचे 9 मार्च 2000 रोजी कर्करोगाने निधन झाले. आज ते आपल्यात नसल्या तरी त्यांची पुढची पिढी त्यांच्या अभिनयाचा वारसा जपत आहेत. त्यांची मुलगी गेले अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत आहे. याशिवाय आता त्यांच्या दोन्ही नातीसुद्धा या क्षेत्रात उतरल्या आहेत. चला तर त्यांच्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. उषा किरण यांचे मूळ नाव उषा मराठे होते. त्यांचे लग्न सायन हॉस्पिटलचे डीन डॉक्टर मनोहर खेर यांच्याशी झाले. पुढे त्यांना 2 मुले झाली. त्यांची नावे अद्वैत आणि तन्वी आहेत. यापैकी तन्वी म्हणजेच लग्नानंतरच्या तन्वी आझमी या आपल्या आईच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी रावसाहेब या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी हिंदी सिनेमात भरपूर कामे केली. डर, अकेले हम अकेले तुम, दुश्मन, मेला, दिल्ली 6, आरक्षण, बाजीराव मस्तानी अशा सुपरहिट चित्रपटात त्या झळकल्या. याशिवाय लय भारी या चित्रपटात त्यांनी रितेश देशमुखच्या आईचा रोल साकारला होता. सध्या त्या नेटफ्लिक्सच्या अक्का या वेबसिरीजच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. उषा किरण यांचा मुलगा अद्वैत खेर ह्याच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी काही काळ मॉडेल म्हणून काम केले. त्यानंतर सध्या ते पर्यावरणप्रेमी म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी 1982 सालच्या मिस इंडिया उत्तरा म्हात्रे यांच्याशी लग्न केलं. या दोघांनीही मनोरंजन क्षेत्रात पुढे काम केलं नाही. मात्र आता त्यांच्या मुली म्हणजेच उषा किरण ह्यांच्या नाती अभिनय क्षेत्रात उतरल्या आहेत. अद्वैत आणि उत्तरा ह्यांना सयामी आणि संस्कृती नावाच्या 2 मुली आहेत. यापैकी सयामी खेर हिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही जाहिरातींमध्ये काम केलं. यानंतर तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी मॉडेल म्हणून काम केले. त्यानंतर तिला चित्रपटसृष्टीतून ऑफर यायला लागल्या. तिने तेलुगू भाषेतील रे या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर ती मिर्जिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दाखल झाली. पुढे तिने माऊली या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. माऊली या चित्रपटात ती रितेश देशमुखसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली होती. यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. घुमर, 8 AM मेट्रो, अग्नी, जाट, शर्माजी की बेटी, वाईल्ड डॉग अशा अनेक चित्रपटात ती झळकली आहे. याशिवाय तिने ब्रेथ, स्पेशल OPS, फाडू, बीचम हाऊस अशा वेबसिरीजमध्ये देखील काम केले. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम खेळाडू देखील आहे. कॉलेजमध्ये असताना ती सेंट झेवियर्स कॉलेजच्या क्रिकेट टीममध्येही खेळली आहे. यानंतर ती महाराष्ट्राच्या महिला टीमतर्फेही काही काळ क्रिकेट खेळली होती. याशिवाय तिने फिटनेससाठीचा जगविख्यात आयर्नमॅन हा किताब मिळवला आहे. यामध्ये पोहणे, धावणे, सायकलिंग अशा शर्यतींचा समावेश असतो. सध्या ती अक्षय कुमारसोबत हैवान नावाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. उषा किरण ह्यांची दुसरी नात संस्कृती खेर ही सुद्धा अभिनेत्री म्हणून काम करत आहे. तिने स्वामी पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती सुबोध भावेसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली होती. याशिवाय 3 स्टोरेज आणि क्रश इन जयपूर या हिंदी सिनेमात देखील ती झळकली आहे. अशा प्रकारे उषा किरण ह्यांची मुलगी आणि दोन्ही नाती त्यांच्या अभिनयाचा वारसा जपत आहेत. हिंदीसह मराठी अभिनय क्षेत्रावर या साऱ्या जणी आपला वेगळा ठसा उमटवत आहेत.